नाशिक विभागात मित्र पक्षांच्या जागांवर भाजपाची नजर. अमित शहा आज आखणार रणनीती. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजपाचे माजी पक्षाध्यक्ष शहा हे विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती आखणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. अवघ्या 9 जागांवर समाधान मानावं लागल्यानं भाजपाला जेडीयूसह टीडीपीची साथ घ्यावी लागली. त्यामुळे भाजपानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची धास्ती घेतली आहे. त्यामुळे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. अमित शहा आज नाशिकमधील विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सध्या ताब्यात असलेल्या जागांसह अजून जागा वाढीव मिळाव्या यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नियोजनाची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हाती घेतली आहेत. यासाठी ते महाराष्ट्र दौरा करत आहेत. शहा हे नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांतील तयारीचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला बसलेला फटका पाहता सूक्ष्म नियोजनाद्वारे मंडळ स्तरावर विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. त्या दृष्टीनं भाजपाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. नाशिक विभागात मित्र पक्षांच्या जागांवर भाजपाची नजर. मागील विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागात भाजपानं शिवसेनेबरोबरच्या युतीत एकूण 26 जागा लढवल्या होत्या. यातील 16 जागांवर यश मिळवले तर 10 जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. येत्या निवडणुकीत सध्या ताब्यात असणाऱ्या जागांसह 8 ते 10 वाढीव जागा मिळवण्याची तयारी भाजपानं केली आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपातील 8 पैकी दिंडोरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर आणि शिर्डी या 6 जागा महायुतीला गमवाव्या लागल्यात. यातील 4 मतदारसंघात भाजपाचे उमेदवार होते. या निकालानंतर भाजपाने चांगलीच धास्ती घेतली. याची पुनरुक्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी भाजपाकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे. बैठकीला हे नेते उपस्थित राहणार. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नाशिक विभागातील विधानसभा संयोजक प्रभारी, मंडळ अध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख, आजी माजी लोकप्रतिनिधींच्या कामांचा आढावा घेऊन शहा मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला त्यांच्या समवेत राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील खासदार, आमदार तसेच संघटनेतील 750 पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, सहारा टाइम्स न्यूज, नाशिक.